मृत्युमुखी पडलेला जबाबदार कोण? आजपर्यंत मृत्युमुखी पडलेला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन। आकाशवाणीचं जवान कॉलनीचा स्वाद वाहतूक पोलिसांच्या कारणासाठी आल्या होत्या आणि त्या गेल्या हात लावत नव्हतं त्यांना पूर्ण तळ्यावरून गाडी गेली। मी नंदू गवळी जवाहर कॉलनी नागरिक कृती समितीमध्ये तर्फे मागच्या 3 वर्षापासून आंदोलन करतोय। मागच्या 3 वर्षापासून आतापर्यंत 5 मृत्युमुखी झालेले आणि अनेक छोटे मोठे अपघात झालेले। मागच्या 3 वर्षापासून आतापर्यंत आम्ही 50 निवेदन दिले सीपी साहेबांना, जेवढे 2-3 सीपी साहेब स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी मागच्या गुप्ता साहेबांनी सीपी साहेबांनी हा रोड बंद केला होता। आणि निर्णय हा नागरिकांसाठी राहतो, पण नागरिकच जेव्हा विरोधात रोडवर उतरता होता तर त्यांनी माझं इच्छा होती की त्यांनी हा निर्णय मागे घेतला पाहिजे होता। त्यांनी निर्णय मागे नाही घेतला, त्यामुळे आतापर्यंत 5 मृत्यू झालेले। याचे जबाबदार मागे सगळे सीपी आहे। आणि मी नंदकुमार गवळी जवाहर कॉलनी नागरिक कृती समितीचे अध्यक्ष। शिल्पा तोतला, मी डॉक्टर शिल्पा तोतला। आमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे बजरंग चौकात लहान मुलांचं। तर काल माझे एक फुफाजी म्हणजे आत्यांचे मिस्टर, त्यांचा 12वा दिवस होता म्हणून आम्ही सगळे तिकडे गेलो होतो महेशनगर मध्ये। तर सगळे जण परत आपले आपले चालले होते। ह्यांची जी माझी आत्या आणि त्यांचे जे मिस्टर आहे त्यांची ट्रेन होती, ते डोंबिवलीचे होते, त्यांना पुण्याला जायचं होतं मुलींकडे। तर रोड क्रॉस करताना सिग्नल थांबलेला होता, ते व्यवस्थित आकाशवाणी सिग्नल त्यांनी पूर्ण वाट बघितली, सिग्नल थांबलेला होता आणि एका ट्रकनी सिग्नल तोडला आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे। एवढे समाजसेवा करायचे। पहिल्या दिवशी पुण्याला जाऊन त्यांनी कितीतरी अनाथ मुलांना, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला अनाथ मुलांना, हे माझे हस्बंड पण आले, ते पण डॉक्टर आहेत, हे रात्रभर पोस्टमॉर्टम जिन्सी पोलीस स्टेशन कुठे कुठे फिरतायत। कितीतरी वेळ इकडे इतकं रक्त सांडलेलं, पूर्ण पायावरून त्यांच्या ट्रक गेली। कितीतरी वेळ पोलीस नाही, मेंदूला पण पायाला पण इतकी समाजसेवा केली आहे त्यांनी। काय मिळालं त्यांना? पोलीसवाल्यांनी सहकार्य नाही केलं नाही असं आम्ही तर उशीर आलो, पण तेच म्हणतात सगळे। मी डॉक्टर शिल्पा तोतला, आमचं हॉस्पिटल इकडे बजरंग चौकात।